विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं पैसे देऊन उमेदवारी दिल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। शिवसेनेसह अनेक पक्षांमध्ये पुण्यात बंडखोरी झाली आहे। शिवसैनिकांच्या या घोषणा आहेत स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात। पुण्यातल्या वडगाव-शेरी मतदारसंघात शिवसेनेनं सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली। त्याला नगरसेवक संजय भोसले यांचा विरोध आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि आता शिवसेना असा टिंगरे यांचा गेल्या काही महिन्यातला प्रवास। त्यातही टिंगरे शिवसेनेत डेरे दाखल झालेत ते उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी, तेही उमेदवारी घेऊनच। निवडणूक लढण्यावर भोसले ठाम आहेतच, त्याही पुढे जाऊन त्यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप स्वतःच्याच पक्षावर केलाय। मी कालच माझा फॉर्म भरलेला आहे आणि मी फॉर्म भरताना माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे, जे कार्यकर्ते माझ्याकडे शिवसैनिक असताना मी नगरसेवक नसल्यापासून माझ्याबरोबर जे होते, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर जाऊन मी फॉर्म भरलेला आहे। त्यामुळं मी हा माझा फॉर्म कायम ठेवण्याची माझी आजची मनस्थिती आहे। त्या मनसेचे शिवसेनेवरती सगळ्यात जास्त आघात केले जो माणूस शिवसेनेमध्येचा साधा सभासद नाही आणि त्या माणसाला शेवटच्या क्षणी आपण उमेदवारी देणे ही खऱ्यामध्ये क्लेशाची बाब आहे। आमच्या सैनिकाला कोणालाही दिली जरी असती तरी मी खात्रीने सांगू इच्छितो की या ठिकाणी येणारा आमदार हा शिवसेनेचाच असता। शिवसेनेप्रमाणेच इतर पक्षातही उदंड बंडखोरी झाली आहे। शिवाजीनगरमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे। माजी महापौर दत्ता गायकवाड आणि नगरसेवक दत्ता बहिरट यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय। कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं बाबूराव चांदेरेंना उमेदवारी दिली आहे, मात्र राष्ट्रवादीच्या प्रमोद निमण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। निमण यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत। कॅन्टोन्मेंट मतदारसंघ भाजपनं RPA साठी सोडलाय, पण भाजपच्या दिलीप कांबळेंनी उमेदवारी दाखल केली आहे। पर्वतीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं सुभाष जगतापांना उमेदवारी दिली आहे, पण राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवलाल भोसले यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभय छाजेड यांच्या विरोधात उपमहापौर आबा बागुल यांच्या पत्नीनं उमेदवारी अर्ज भरलाय। हडपसरमध्ये काँग्रेसनं माजी मंत्री बाळासाहेब शिवरकरांना उमेदवारी दिली आहे, मात्र काँग्रेसचे माजी महापौर आणि नगरसेवक बंडू गायकवाड, रशीद खान आणि दिलीप तुपे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर, नगरसेवक आनंद आलंकुटे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वडगाव-शेरी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे, पण RPIचे नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी बंडाचं निशाण फडकावलंय। कोण बंडखोरी करतं, कोण प्रामाणिकपणे काम करतं हे जनतेला सर्व ज्ञात आहे। त्यामुळं वडगाव-शेरीमध्ये रिपब्लिकन पक्षामधनं कोणीही बंडखोरी केलेली नाही आहे। ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे ते आठवले साहेबांना तिकीट वाटपामध्ये सन्मानपूर्वक जागा मिळत नव्हत्या म्हणून जो आदेश आला होता म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला होता। आमचे प्रयत्न चालू आहेत की रिपब्लिकन पक्षातनं या भागामध्ये बंडखोरी जी आहे ती आम्ही थोपवण्यात नक्कीच आम्हाला यश मिळेल। सगळ्याच पक्षांमध्ये बंड उदंड झाली आहेत। आता यातले अर्ज मागे कोण घेणार, त्यानंतरच लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट होईल। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।